उत्तर जिल्हा परिषद मध्ये खरं म्हटलं तर विरोधकांनी आम्हाला कात्रजचा घाटच दाखवला आणि मग कुठेतरी मी माझ्या घरामध्येच कमी पडलो की मी कमी पडलो नाही, आपण लढायचं आणि फक्त एवढं बोलायला आलोय की टायगर अभी जिंदा आहे. पण त्या मंदिरामध्ये 1 रुपये खाल्ला तर समरजी घडगे त्यांच्यासमोर उभारणार. आबरू नुकसान असेल, आबरू तर पाहिजे पहिली. सर्वाधिक तिथं 3 गावं, नाव मला विनाकारण नावं नाही घ्यायची, 3 गावं तिथं आता आपण लक्ष देऊ एक फळी तयार करणं, आणखी त्यांना पाठबळ देणं, हे करायचं काम करायचं. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज जे निकाल आले कोणामुळे आले की प्रत्येकाने आपलं आपलं गाव सांभाळलं. उत्तर जिल्हा परिषद मध्ये खरं म्हटलं तर विरोधकांनी आम्हाला कात्रजचा घाटच दाखवला. उत्तर कमी आहे, गरीबच कमी आहे, त्याच्यामुळं माझा इथं मी यायला जास्त वेळ देणं आणि मग कुठेतरी मी माझ्या घरामध्येच कमी पडलो. बरोबर असं काही नव्हतं. तुम्हा लोकांना एक सांगू, तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. तुमचं कपॅसिटी आणि कॅलिबर फार जास्त. मी फक्त इथं बोलायला आलोय. आत्ताचे निकाल तुम्ही बघा, ही 3 गावं बाजूला सोडा. ही 3 गावं बाजूला सोडली तर फक्त उत्तर जिल्हा परिषद 1000 मतांनी माहिती, 800 मतांनी. बरोबर. आणि प्रत्येक गावामध्ये समोर जे नेते आहेत त्यांची जेवढी ताकद आहे त्या तुलनेत तुम्ही लढत देऊन इथपर्यंत आणलं. मी फक्त इथं काय कशासाठी आलोय, तुम्हाला प्रत्येकानं सांगायला आलोय की तुमच्यामध्ये कपॅसिटी आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे आणि हे सगळं तुम्ही घडून आणलं. मागच्या वेळी हा परिसर आपल्या पराजयमध्ये 60-70% पर्यंत होता, तो आता खाली आणून तुम्ही 20% वर आणला. आणि मगाशी जिथं मी सांगितलं, आज जाणून बुजून नव्हतं पण इथं घेऊन आलो. या परिसरामध्ये आता कलिंगज असेल, कडगाव कोलगे असेल, उत्तर जिल्हा परिषद असेल, ते राजमाताची ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायचं आहे. प्रकाशरावांचं पण सगळी टीम प्रचंड आमच्या पाठीशी राहिली. आता ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जे रिझल्ट झाले ते धक्कादायक होते आणि का झाले, पण मला असं वाटतं की आपण आता प्रत्येक गावावर आपण वर्किंग करूया. मी तुम्हाला सांगतो की इथं प्लस व्हायची स्कोप. आज एका निरोपावर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उत्तर जिल्हा परिषद असेल, कापशी असेल, पिंपळगाव असेल, बोर्डेमध्ये आमचे सगळे सहकारी असतील, या आकड्यात खचून जायचं नाही समजा. आणि मला सॉरी म्हणायचं नाही, कधी सॉरी म्हणायचं नाही. एक सांगू, माझ्या वडिलांनी मला सांगितलं आणि आई साहेब आर्मी मधून आहे, स्वतः कधी आपल्यावर स्वतःची सॉरी म्हणून घ्यायचं नाही. बरोबर. आपण आपल्यासाठी वाईट म्हणून घ्यायचं नाही की मी कमी पडलो नाही, आपण लढायचं. आणि फक्त एवढं बोलायला आलोय की टायगर अभी जिंदा आहे. तुम्ही खरोखर माझ्यासाठी काम करा. मला बऱ्याच लोकांनी मेसेजेस केले, माझी माफी मागितली. काही माफी मागू नका. मला फक्त ठीक आहे, तुम्हाला राजे आम्ही एकच मला शब्द दे की समोरची जी शक्ती आहे त्याच्यावर तुमच्या जागेवर दटून त्याला मुकाबला करा. तुमच्या पाठीशी समरजी घडगे. आणि हे करायचं असेल तर जिथं जिथं चुकते, आता एक आहे, तुम्ही एक वस्तुस्थिती लोकांमध्ये निर्माण केलेली आहे की हे भ्रष्ट आहे का नाही. त्यांचं पुस्तकच त्यासाठी कारणीभूत होतं. पण आता हे असंच कामकाज त्यांचं राहणार. तुम्हाला लोक नेते त्यांच्याकडे पुढारी आहेत, तुम्हाला लोक नेते व्हायचं असेल, आता हे तुम्ही विचार करू नका आम्ही 4 पोरं काय करणार, त्या शेवटी आम्ही 4 पोरं काय करणार बोलतात ते की 4 पोरं. तुम्ही ते तुमचं वय हे काय बघू नका. जिथं जिथं चुकलंय, जिथं जिथं भ्रष्टाचार दिसतोय, तुम्ही हे विचार करू नका की या गल्लीने आम्हाला मतदान केलं नाही, यांच्या कामात कशा जायचं तर कशा. जिथं जिथं भ्रष्टाचार होतो, जसा उल्लेख प्रकाशरावांनी केला, जोंकाई देवी मंदिरचं आम्हाला माहित नव्हतं, तुम्ही उल्लेख केल्यानंतर मला कळलं. तिथं तिथं दटून तुम्ही राहून तो भ्रष्टाचार होऊ द्यायचाच नाही. काय वकिलांची फौज लागेल मी तुम्हाला देतो, काळजी करू नका, काळजी करू नका. तुम्ही तिथं दटून
हा भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही. इलेक्शन टू इलेक्शन आपण हे काढायचं नाही. आतापासून प्रत्येक गोष्टीला जी कामं होतात, आता तुमच्या गावात पण जी कामं होणार मलाही बघायचे किती पारदर्शक होतात. बरोबर, ते बांधतायत, बांधू देत, स्वागत आहे. पण त्या मंदिरामध्ये 1 रुपये खाल्ला तर समरजी घडगे त्यांच्यासमोर उभारणार आहे. हे असं जबरदस्ती तुम्ही समरजी घडगे बांधतायत, बांधू दे, शुभेच्छा. आता जी निधी दिली आहे त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही. बरोबर, कारण प्रत्येक ठिकाणी तो झालाय, ते होऊ द्यायचं नाही. जिथं जिथं लोकांची कामं होत नाहीत तिथं तिथं लढायचं. तुम्हाला सगळ्यांना सोशल मीडिया नावाचं एक सगळ्यात मोठं शस्त्र आहे का नाही? जिथं चुकतंय ते व्हिडिओ काढा. तुम्ही काळजी करू नका, कोण मानहानीचा दावा करत नाही, कोणी मानहानीचा दावा करणार नाही. तुम्ही ते घाबरताय, हे मोठमोठे शब्द वापरतात, तुमच्यावर मानहानीचा दावा करणार. कशाला काळजी करताय? जज ते केस घेणारच नाही ना. आबरू नुकसान असेल, आबरू तर पाहिजे पहिली, मग नुकसान होईल ना त्याचं. जज काही केस घेणार आहे का? म्हणून तो जज पहिला म्हणेल आबरू असायला पाहिजे, मग नुकसान होईल. तुम्ही जिथं जिथं अन्याय झालाय, गावाच्या अन्यायाबद्दल तुम्ही दटून राहा. मी आहे, नवत आहे, आणि इथं बसलेले सर्व आमच्या लोकांना माझी विनंती, आपण लोकांना ते धाडस दिलं पाहिजे, ते आपण केलं पाहिजे, आणि ते तुम्ही द्या. कोणाचं ऐकू नका. ते 4 शेंडी पोरं काय करतात. आणि असंच आपल्याला पुढे जिल्हा परिषदेत जायचं, सगळ्यांनी एकत्र येऊन जायचं, ग्रामपंचायतीला तेच करायचं. आणि मी तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे. काल आणि आज सगळ्यांचे फोन मी घेतले नसेल, मी माफी मागतो. शेवटी मी पण माणूस आहे, माझ्या पण भावना आहेत. कारण थोडस मला पण हे स्वीकारायला जरा वेळ लागला, आणि आम्हालाही कुटुंब म्हणून हा निकाल अपेक्षित नव्हता. पण मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस. बरोबर, आणि मी तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे. काल आणि आज सगळ्यांचे फोन मी घेतले नसेल, मी माफी मागतो. शेवटी मी पण माणूस आहे, माझ्या पण भावना आहेत. कारण थोडस मला पण हे स्वीकारायला जरा वेळ लागला, आणि आम्हालाही कुटुंब म्हणून हा निकाल अपेक्षित नव्हता. पण मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस. बरोबर, आणि सगळ्यात महत्वाची बाब की माझं गावचं मतदान कुठं? शिंदेवाडी. त्यात मी 300 मतांची लीड मारली. मंत्री महोदयांचं गाव कुठलं? लिंगनोरली. त्यात माझी लीड आहे. त्या गावात 14 मताची माझी लीड आहे, मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि या गोष्टींकडे लक्ष देत आता येत्या काळात आपल्याला काम करायचं. आणि मी तुम्हाला सांगतो, 10,000 मताचा द्यायचा हा काय अवघड नाही. आपल्याला आणखीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या, काही गोष्टी आपण कापून राहिलो, त्या सगळ्या दुरुस्ती आपण करायच्या. उघड सगळ्या गोष्टी आपण इथं बोलू शकत नाही. आणि परत आपण जोमाने काम करू. आपण सगळ्याला आपलं मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.